माने ना कोणी बहुत जग जाहेर जगतो बहुत जग जाहेर जगतो माने ना कोणी बहुत यवग जारण करत मानेना कोणी या जारणापासून रंचना झाली तीर भवानी. मित्र, कृष्णाजी महाराजाच्या वाङ्मयामध्ये अनेक ओव्या महाराजांनी अवधूत नामात सांगितलेल्या आहे. मित्र, अत्यंत सखोल सखोल विचार आहे. या ओवीचं जे अमृत चरण आहे आणि महाराजांनी खरंच जे काही जुनं आहे, याला आपण ओल्ड म्हणतो, ओल्ड इज गोल्ड. एका ठिकाणी महाराजांनी एका ओळीमध्ये सांगितलेलं आहे, नव सांगणं अपूर्णवानं जुनी सांगितलं. तर हे जे जुनं आहे, जे मुळावरचं आहे, बहुत योग जायरण करतो माने ना कोणी, आणि या जायरणापासून रंचना झाली तीर भवनी. मित्र, शब्द छोटे छोटे आहे. पहिला शब्द आहे बहुत, अति योग. बहुत योग जायरण करतो माने ना कोणी. म्हणजे मी सांगतो ना गोष्ट, कृष्णाजी महाराज म्हणतात का मी सांगतो ना ते मुळावरच सांगतो. लक्षात ठेवा, सर्व मुळावरच सांगतो मी, नवीन नाही सांगत. मूळ योगी होत काय हे नाही ठाऊ,
मूळ योगाचा देव तो आदिमुनी राव, मूळस्तंभीचा पाया सांगतो बा कृष्ण राया. मूळ योग पहा शोधून तुम्ही फले पंडित चातुर, सर्व मुळावरच सांगतो. म्हणून बहुत योग जारण करतो माने ना कोणी, या जायरणापासून रंचना झाली तीरभवनी. मित्र हो, जेव्हा जीवसृष्टी निर्माण होण्याच्या अगोदर महाराज सांगतात का या भूतलावर, या पृथ्वी तलावर काहीच नव्हतं. सावंतपूरचे राज्य विठोबा करावं भाष्य याच्यामध्ये प्रमाण आहे. कुठंच नव्हतं काही, देवानं देह धरली आणि मुळावरला रंग हरीनं शक्ती बनवली. म्हणून मुळावर जर पाहिलं तर काय होतं? नव्हता आकार, नव्हता उकार, नौका मकार, आणि तेव्हा होता फक्त धुम धुमकार. मित्र हो, परमात्मा परमेश्वराच्या मनात अशी इच्छा आली, गणामध्ये आहे. इच्छा धरली मनात, खेळत उभा केला सहज. कोणती इच्छा केली? आले या कर्ताराच्या मनात. या कर्ताराच्या मनात असं आलं का आपण या भूतलावर, या पृथ्वी तलावर जीवसृष्टी निर्माण करावी. परंतु जीवसृष्टी निर्माण करण्यासाठी अनेक शोधाशोध झाली. अनेक ग्रह या अवकाशामध्ये आहे, पण त्यांना हा देह जीव निर्माण करण्यासाठी कोणताही ग्रह मिळाला नाही. म्हणून नव्हता देह जीव पैदा केला पाया रायानं, आणि गोलाकाराची वस्तू याईनं ओळखली खून. हा पृथ्वी ग्रह जो आहे, हा पृथ्वी ग्रह असा आहे, आणि याची परिस्थिती अशी आहे काय 12 तास रात्र आणि 12 तास दिवस, अशी परिस्थिती कोणत्याही ग्रहावर नाही. म्हणून कृष्णाजी महाराजांनी आपल्याला मूळ सांगितलं का हा जो पृथ्वी ग्रह आहे, तो पृथ्वी ग्रह परमात्मा परमेश्वर अनामत भैसानं जीवसृष्टीसाठी निवडला. लक्षात ठेवा. आणि जीवसृष्टी निवडल्यावर पहिली गोष्ट, ही जीवसृष्टी 4 खाणीमध्ये निर्माण केली. पहिली जे खान आहे हे उद्भिज खान, जे पृथ्वी मातेच्या पोटामधून सरळ जन्म घेते. त्याच्यानंतर स्वेदज खान, का जी वृक्षाच्या घामापासून तयार होते. आणि तिसरी खान आहे अंडज खान, जे अंड्यामधून जे जन्म होत घेतात, जे जीव, जे देह, त्याला अंडज खान म्हणतात. आणि मित्र हो, नर आणि मादी एकत्र येऊन ज्याला आपण बायोलॉजी मध्ये सस्तन प्राणी म्हणतो, म्हणजे जे दूध पितात त्याला दूध आहे. आणि 2 नर आणि मादी एकत्र येऊन ज्या बाळाचा जन्म होतो त्याला जायरज खान म्हणते. त्याला काय म्हणते? जायरज खान. लक्षात ठेवायचं. आता ते एक प्रक्रिया आहे. तुम्ही कोर्टात जर तो शब्द वापराल तर त्याच क्रियेने जाहिरात म्हणजे काय म्हणते? जाहिरात म्हणजे वाईट कृत्य, वाईट कृत्य. जर एखाद्या मनुष्यानं अनैतिक समजून घ्यायचा संबंध जर केला तर कोर्टात त्याला शब्द आहे, हा कोणता शब्द आहे? म्हणून क्रिया तेच. तर महाराज सांगतात बहुत योग जाहिरात करतो, हे आजचं नाही, लक्षात ठेवायचं. आणि या जाहिरात खाणीमध्ये शेवटची जे खाण आहे ती मानवाची खाण आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून अनंत काळापासून
ह्या चार खाणी चार वाणी चौरंगी जाना, चौरंगामध्ये केलं बोलणं याची ज्ञात सांगाना. हो, सृष्टी निर्माण केली परंतु या चार खाणीमध्ये केली. म्हणून महाराज सांगतात, तुम्ही जर मानत नसन त्याचं मी काही म्हणत नाही, माझं सांगणं काम आहे. बहुत योग जायरज करतो मानेना कोणी. आता हा झाला एक भाग. दुसरा एक मी तुम्हाला सायन्सचा भाग सांगतो. कृष्णाजी महाराज सायन्सटिस्ट आहे, लक्षात ठेवा. वैज्ञानिक, योगी, त्रिकाल ज्ञानी. एक मुद्दा सांगून देतो, एक शब्द सांगतो, समोर चालतो, जास्त वेळ घेत नाही. जाय रज. रोज म्हणजे कोण? रोज म्हणजे कण. या विज्ञानाच्या भाषेमध्ये गॉड पार्टिकल्स हा शब्द आहे. म्हणजे रोज, ज्याला आपण डीएनए म्हणतो, अणु म्हणतो, रेणू म्हणतो, हा कृष्णाजी महाराजांनी एक शब्द मग सांगितलेला आहे त्याच्यात. कारण तिरकूट सांगितला आहे. काय सांगितलं आहे? तिरकूट सांगितला. आता हे तिरकूट कण कण में भरा है भगवान. पुष्कळ जण म्हणतात कण कण में भगवान, पण कृष्णाजी महाराज सांगतात का तिरकूट म्हणजे काय? तिरकुट, तित्र, सावळ, सूत्र आहे या देही. तर तुम्ही कोणताही कण घ्या, कोणताही रेणू घ्या, कोणताही अणू घ्या, त्याच्यामध्ये तीन ऊर्जा काम करते. कोणते? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. हे तीन जे आहे तिरकुट. तिरकुटापासून कण बनला, लक्षात ठेवायचं. मग त्याला पण रज म्हणतो, जाय रज. आणि या जाय रजापासून रचना झाली तिरभवनी. जे आपलं जे उत्पत्ती आहे आपलीवाली, हे रजापासून आहे, लक्षात ठेवायचं. तुम्ही शब्द ऐकला असन, रजस्वला. रजस्वला कुणापाशी आहे? रजस्वला आदिमाया शक्तीपाशी आहे. म्हणून ते रज जे आहे, रज म्हणजे सृष्टी निर्माण करण्याचं, ज्याला ओहरी म्हणतो आपण, जे स्त्रीजवळ आहे, बीजांड म्हणतो सरळ, त्याला रज म्हणतात. तर मित्र, कृष्णाजी महाराजाचं जेवढं सखोल जाण तुम्ही तत्वज्ञान तेवढं सखोल आहे. हे अवधूती भजन मी एकच सांगतो मित्र, हे काही कथाकल्पोचं भजन नाही आहे, हे वैज्ञानिक भजन आहे. हे विज्ञानाला लागणारं भजन आहे. या अवधूत नामामध्ये संपूर्ण विज्ञान भरून आहे, लक्षात ठेवायचं. त्याचं एकच उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आपल्या नामामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे चौघड्याची. आणि या चौघड्याची जी वेळ असते, महाराजांनी सांगितली, झाली चौघड्याची वेळा. तर ह्या वेळा ज्या आहे, या वेळामध्ये कृष्णाजी महाराजांनी का वेळा सांगितल्या असं? याच्यामध्ये काय अध्यात्म आहे? आता याच्यामध्ये विज्ञान आहे मित्र. तर ते विज्ञान सांगून देतो, समोर चालतो. दिवसामधून 2 वेळा अशा येते का हे आपले चंद्र आणि सूर्य जे आहे स्वर, हे दोन्ही एका वेळ सुरुवात होते. त्या वेळा कोणत्या? झाली चौघड्याची वेळा आणि बाळ गोपाळ झाले गोळा. ह्या दोनच वेळा. म्हणून सूर्यास्ताच्या वेळी आणि सूर्य उदयाच्या अगोदर, लक्षात ठेवायचं. ह्या 2 वेळा आहे. आणि या 2 वेळामध्ये कृष्णाजी महाराजांनी काय केलं? चौघडा करायला सांगितलं. काय सांगितलं? चौघड. याचं कारण वैज्ञानिक आहे, लक्षात ठेवायचं. का तुमच्या दोनही स्वर, चंद्र आणि सूर्य जेव्हा संगत चालू होते, तेव्हा योग साधना जी काही आपली पाताळाची झोत हे आकाशाला गेली, अनाथ वस्तू झाली, दर्शना नाही आली अकारात. जे कुंडलिनी शक्ती आधार चक्रामध्ये बसलेली आहे, ती अवधूत नामानं काय होते? जागृत होते, लक्षात ठेवायचं. हे अवधूत भजन योग्याचा आहे. योग साधक केले योगदूत जाना. आणि कृष्णाजी महाराज काय? कोण आहे? कृष्णाजी महाराज संत आहे का? थोडस लक्ष द्या. श्री संत कृष्णाजी महाराज असं कुठं लिहून आहे का? का नाही आहे? कारण स्वप्ने बसे हरे दृष्टांत दिसे, अवघेच करतीनं बडबड. त्याच्यामध्ये सर्व सांगितलं. काय सांगितलं? साधू संत भट्ट ब्राह्मण लबाड होईल खरा. म्हणून हे संत पदवी कृष्णाजी महाराजांना लागत नाही. कृष्णाजी महाराजांना पदवी कोणती आहे? परभो देव
हा होय योगियाचा राजा. आता समोर आरती नाही मग पहिला शब्द कोणता आहे? प्रभुदेव नायक हा होय योगियाचा राजा. लक्षात ठेवायचं. कृष्णाजी महाराज योगी आहे, संत नाही आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून आपण कोणाचे पुरा कृष्णाजी महाराजाचा आपला बाप, मग बापाची आपण मुलं, तर आपण योग्याचंच भजन करतो. लक्षात ठेवायचं. म्हणून योग साधकेले योगदूत झाना. म्हणून कृष्णाजी महाराजांनी ज्या अवधूत नामाच्या ज्या परंपरा त्या योग बनवण्यासाठी आहे, योगी बनवण्यासाठी आहे. चौघडा योगी बनवण्यासाठी. पुन्हा प्रतिपदा पूजन कशासाठी आहे? योगी बनवण्यासाठी आहे. कारण प्रतिपदेच्या दिवशी काय असते? 12 वसा 12 पुनवा योग्याच्या तिथी त्या योग्या चौळ झाल्या उभे गणपती. त्या दिवशी काय होते? आदिरूप गणपती जागता तो यादवपती, यादवाच्या संग उभे देव पृथ्वीचे. त्या दिवशी ऐकायचं म्हणत नाही.